आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी सुनील गायकर दूरध्वनीवरून आहेत। गायकर साहेब, आपण अतिशय दुर्दैवी असा अपघात झालाय, नेमका कसा झाला, काय पाहिलं तुम्ही, काय सांगाल? नमस्कार। नमस्कार। सुनील गायकर बोलतोय आणि तिथले प्रत्यक्षदर्शी आहोत आम्ही। तर तिथली अवस्था एवढी भयानक आणि विचित्र आहे की आतापर्यंत माळशेजच्या रोडला जेवढे अपघात झाले त्यापैकी सगळ्यात विचित्र आणि अतिशय दुर्दैवी असा हा अपघात आहे। आतापर्यंत 5 ते 6 मृतदेह तिथून बाहेर काढलेले आहेत। काहींना जखमींना म्हणजे जे काही उपचार करण्याच्या याच्यात आहेत त्यांना टोकावडे आणि मुरबाड येथील रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। तालुका रुग्णालय आमचं मुरबाडचं तिथे। आणि दुसरी गोष्ट अशी की आता अपघात ओव्हर सीट वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत, पण दुसरा एक इथे प्रश्न ऐरणीवर येतोय की घाटाचं फक्त सुशोभीकरण केलेलं आहे प्रशासनाने की प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलेलं आहे की नाही, या गोष्टी सुद्धा आता इथे सगळे नागरिक त्याची चर्चा करत आहेत। कारण ते जे बॅरेज वगैरे बनवलेले आहेत, जी धक्के वगैरे बांधलेले आहेत तिथे घाटात, ते अतिशय फक्त 2-2 थरांचे आणि अक्षरशः लाथ सुद्धा मारली तरी कोसळण्याचे याचे आहेत। जर यदा कदाचित ते बॅरेज जर मजबूत असते तर बस वाचली असती, ती शक्यता नाकारता येत नाही। थोडक्यात सांगायचं म्हणजे आता नक्की मृतांचा आकडा किती अपघाता संदर्भात सांगायचं ते आता म्हणजे शक्य नाहीये, कारण अजून त्या दरीतून मृतदेह सतत बाहेर काढण्याचं काम चालू आहे। त्यामुळे आकडा किती असेल आतापर्यंत 5 ते 7 जणांचा आकडा आल्याचं प्राथमिक वृत्त आहे। तुम्ही नेमकं तुम्ही काय पाहिलं त्याबद्दल सांगा। हा, आता आम्ही तिथे पाहिलं तर जिकडे तिकडे बसचे 2 तुकडे झालेले आहेत, म्हणजे जो छताचा भाग आहे तो एकीकडे आणि बसचं जे इंजिन आणि उरलेला भाग आहे तो एकीकडे। हा, तर ते सगळे 2 भाग बसचे होऊन तुकडे तुकडे होऊन आणि नक्की आता मृतदेह कुठे कुठे लोक अडकली आहेत बसच्या कुठल्या भागात ते पण अजून शक्यतो उघड झालेलं नाही। आणि थोड्या वेळानंतर त्याचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन वगैरे इथे सगळ्यांची मदत आहे आणि ते काम चालू आहे। हळूहळू ती परिस्थिती व्यवस्थित होत जाईल अशी अपेक्षा आहे। अतिशय दुर्दैवी असा प्रकार आहे। तुर्तास धन्यवाद गायकर साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत सायली ढोबळे आपल्या प्रतिनिधी आहेत। सायली, आपण पाहतोय, माफ करा, साईदीप ढोबळे आपले प्रतिनिधी आहेत। साईदीप, हा अतिशय दुर्दैवी असा प्रकार आहे, किंबहुना माळशेजच्या आजपर्यंतच्या अपघातातला भीषण असा अपघात असल्याचं प्रत्यक्षदर्शी म्हणताय। नेमका तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? साधारणतः एक अर्ध्या तासापूर्वी हा अपघात घडलेला आहे आणि खूप भीषण असा अपघात आहे। ड्रायव्हर गाडी चालवत असताना चालकाचा त्याच्यावरचा ताबा सुटल्यामुळे ती डायरेक्ट गाडी दरीमध्ये कोसळली। यामध्ये एसटीचे पूर्णतः कुठलाही भाग एसटीचा असा पाहण्यासारखा राहिलेला नाही। आतापर्यंत 7 ते 8 जणांचे मृतदेह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वरती काढण्यात आलेले आहेत आणि खूप खोल दरी असल्यामुळे थोडंसं मदत कार्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होत आहे। नक्कीच या संदर्भात मदत कार्यातला अडथळा आहे, पण साधारण 100 ते 150 एवढी खोल अशी दरी असल्याचं हे वृत्त मिळत आहे। ठिकठिकाणी देह आणि मृतदेह विखुरले गेले असल्याची, जखमी विखुरले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण एसटीनं पलटी घेतली आणि त्यानंतर त्याचे 2 तुकडे झालेले आहेत। तर या जखमींचा शोध घेण्यासाठी काही रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पोहोचले आहेत का? रेस्क्यू टीमची कुठल्याही प्रकारची टीम अद्याप तिथं पोहोचली नाही। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रशी दरीमध्ये सोडून रशीच्या साहाय्याने स्थानिक ग्रामस्थ खाली उतरून जे जखमी नागरिक आणि जे मृतदेह मिळतात ते वरती काढण्याचे काम करत आहेत। स्थानिक ओतूर जुन्नर पोलीस स्टेशनचं सहकार्य त्या ठिकाणी मिळत आहे पोलिसांचे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे थोडंसं शोध कार्यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होत आहे। नक्कीच आपण वारंवार आवाहन करतोय की या ठिकाणी अपघात झालेल्या ठिकाणी गर्दी न करता जखमींना मदत करावी असं झी24 तासच्या वतीनं स्थानिकांना आवाहन करण्यात येते। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ओतूर असेल, जुन्नर असेल किंवा माळशेजमधले जे पोलीस असतील त्यांच्या सहकार्यासाठी आणखीन कुठलं पोलिसांचं बळ किंवा रेस्क्यू टीम बोलावलंय, या संदर्भात काही माहिती मिळते का? सध्या जुन्नर पोलीस स्टेशनची या संदर्भात विचारणा केली असता पुण्यावरून रेस्क्यू टीम साठी पाचारण करण्यात आले असं तिथले PSI कदम यांनी सांगितलेलं आहे। पण अद्यापपर्यंत तिथे कुठल्याही प्रकारची टीम किंवा रेस्क्यू ऑपरेशन किंवा बचत कार्यासाठी कुठल्याही प्रकारची टीम पोहोचलेली नाही। नक्कीच या संदर्भात एसटीचं कुठलं मंडळ किंवा एसटीची स्वतःची कुठली यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली आहे का? नारायणगाव विभाग आगाराचे जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि स्थानिक जे मोकळे असतात 1-2 प्रवाशांना दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत।
नक्कीच, म्हणजे या ठिकाणी पोलीस आणि एस टी महामंडळानं आपल्या पद्धतीनं जेवढी होईल तेवढी मदत करण्याचं या ठिकाणी सहकार्य सुरू केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आता या ठिकाणी जखमी आणि गंभीर जखमी आहेत त्यांना नेमकं आणखीन उपचारासाठी कुठे हलवण्यात आलंय, त्या संदर्भात काही डिटेल मिळत आहेत का? सध्या तरी स्थानिक जे खाजगी रुग्णालय त्याच ठिकाणी त्यांना हलवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी अँब्युलन्स वगैरे अजून एकच अँब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. बाकीचे शासकीय अँब्युलन्स वगैरे अजून त्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत. खाजगी एकच अँब्युलन्स त्या ठिकाणी, एक अँब्युलन्स मध्ये एवढे जखमींना नेता येत नाही, त्यासाठी स्थानिक खाजगी रुग्णालयामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नक्कीच अतिशय दुर्दैवी असा हा सगळा प्रकार आहे. आपण पुन्हा एकदा बातमी सांगूया. अर्नाळ्याहून निघालेली ही नगरच्या दिशेने निघालेली बस होती. माळशेजमध्ये एका टेम्पो चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झालेला आहे आणि ही बस सुमारे 100 ते 125 एवढी फूट खोल दरीत कोसळले आहे. आपण या दृश्यांवरनं समजू शकतो की किती भीषण असा अपघात आहे. सगळीकडे पसरलेले सगळ्या जखमींचे आणि मृतांचे असे हे सगळे छायाचित्रांमधून आपण समजू शकतो. कदाचित गेल्या महिन्यात झालेला 8 कोटींचा PWDने खर्च केलेला जर योग्य पद्धतीने झालेला खर्च असता तर आज हे वाचू शकलं असतं. पण या क्षणापर्यंतचा हा सगळ्यात मोठा असा अपघात आहे. थंडीनं साठी प्रसिद्ध असलेलं माळशेज आज मात्र रक्ताच्या थारोळ्यांनी गारोठलंय असं दुर्दैवानं म्हणता येईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.